आपल्यासोबत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। सर, काय सांगाल, आपण जे ते गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडला आहे, जिल्ह्यात मोठं नुकसान झाले, आपण पाहणी दौरे करताय, कशी परिस्थिती आहे जिल्ह्यात? महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे। नदी नाले काठोकाठ भरून ओव्हरफ्लो होत आहेत। प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, प्रचंड असं घरांचं नुकसान झालेलं आहे। आणि पंचनामे करण्याच्या संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं बोलणं झालं। माननीय मुख्यमंत्री, माननीय दुसरे उपमुख्यमंत्री यांना मी निवेदन पाठवलेलं आहे। फडणवीस साहेबांनी पंचनामे करण्याच्या सूचना देण्याचं मला मान्य केलेलं आहे। मला वाटते जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना पण आलेल्या आहेत। 100% पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळं सरसकट पंचनामे झाले पाहिजे, ही माझी प्रामुख्याने भूमिका आहे। गेले 2 दिवस झाले मी सातत्यानं पूरग्रस्त भागामध्ये फिरतोय। अतिशय भयानक परिस्थिती आहे। शेतकरी बेचैन झालेला आहे। त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली पाहिजे, ही मागणी माझी सरकारकडे आहे। अनेक ठिकाणी पशुधन देखील वाहून गेलेलं आहे। भोकर तालुक्यामध्ये दुर्दैवी 2 तरुण वाहून गेले। म्हणजे अशा अनेक घटना या जिल्ह्यामध्ये घडत आहेत। पाऊस आज जरी थोडा कमी झाला असेल तरी पाण्याची पातळी कमी झालेली नाही, कारण वरच्या धरणामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी देखील सावध राहिलं पाहिजे, ही प्रशासनाची भूमिका आहे। माझी देखील नम्र आव्हान आहे लोकांना की आपण आणखी काही दिवस थोडंसं संयम बाळगला पाहिजे। काल पोळ्याचा सण होता। आपण बघितलं की पोळ्याला 25% शेतकऱ्यांना बैलांना गावात आणता आलं नाही, ही परिस्थिती निर्माण झाली। त्याच्यामुळं यांचं नुकसान झालंय, त्यांचं नुकसान झालं म्हणण्यापेक्षा सरसकट पंचनामे आणि सरसकट मदत ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे। सर, आपण म्हणताय सरसकट पंचनामे आणि सरसकट मदत, मात्र जे निकष आहेत त्यात हे बसत नाही, यावर काय आपण विशेष बोलणार आहेत का? नाही, निकषामध्ये बसूनच मदत द्यावं लागेल। पण पंचनाम्याचे 2 प्रकार आहेत। पंचनामे करताना नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करा असा जिल्हाधिकारी आदेश काढतात, पण आज 100% नुकसान झाले, त्याच्यामुळे 100% पंचनामे झाले पाहिजे। आणि निकषात जी शासनाची निकष आहेत त्या निकषात बसून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। मदत देताना 100% शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, ही भूमिका आहे। सर, राजकीय प्रश्न आहे। आपण छत्रपती संभाजीनगर येथे नांदेड येथील लोकांचा स्नेह मेळावा घेतला। त्या कार्यक्रमाला जेथे आमदार संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे होते। तर संजय शिरसाट असे म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत मुंबईला विधानसभेत यावं, मात्र खासदार संदीपान भुमरे असे म्हणाले की तुम्ही दिल्लीला लोकसभेत यावं आणि तुमच्या कन्या परिणिता देवरे यांना आमदार करावं। काय असं आहे, मी विधानसभेच्या पूर्वसंध्ये म्हणजे तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम ठेवलेला होता। तसा मी कार्यक्रम नेहमीच घेत असतो। मित्र म्हणून संजय शिरसाटांनी मी विधानसभेत राहावं भूमिका मांडली। मित्र म्हणून भुमरे मामाने मी दिल्लीत राहावं म्हणून भूमिका मांडली। आणि त्या व्यासपीठावर आमचे नेते दानवे साहेब पण होते। मी सांगितलं की मुंबईत राहावं का दिल्लीत राहावं हे दानवे साहेब ठरवतील, आणि पक्षश्रेष्ठी सांगितलं आधीच मला मान्य राहील। मला काय एवढी घाई नाही आहे। निश्चितपणानं निवडणूक लढवायची, मी कुठली लढवली पाहिजे हे पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा। सर, आता आपण जर बघितलं तर आपण लोहा कंधारमधून जे आहे ते मोर्चे बांधणी करताय। यापूर्वी जे ते रावसाहेब दानवेंनी इथं बैठक घेतली तेव्हाही पोटनिवडणुकीचा उल्लेख केला आहे आणि संदीपान भुमरेंनी परत त्यांना दुजावर दिला आहे। आता विशेष करून म्हणजे आता भाजप पोटनिवडणूक लढवणार हे निश्चित झाले। पक्षानं आधी दिला तर आपली भूमिका काय असणार आहे? भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे का लढवणार नाही हे मला माहिती नाही, परंतु पक्षश्रेष्ठी जो मला निर्णय देतील तो निर्णय मला मान्य राहील। निश्चितच हे होते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर। आता वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागणार आहे आणि त्याबाबत जे ते भाजपात चर्चा सुरू आहे आणि पक्षानं जे आदेश दिला, पक्षानं जी संधी दिली ती मी पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यासोबत दिली आहे। ज्ञानेश्वर, कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।